त्याचं समाधान न झाल्यानंतर काही मुस्लिम युवक जे आहे ते त्यांनी रस्ता रोको केला. त्यांना आपण सूचना केली आणि त्या ठिकाणाहून जाण्यासाठी सांगितल्यानंतर पण जायला तयार नव्हते. सर, तुम्ही टाळताय प्रश्न तुम्ही नेमकं कारण काय आहे? थांबा ना थोडं. हो, तुम्हाला काय वाटतं 20 वर्ष झालं नाही ते आता व्हायचं कारण काय? अहिल्यानगरमध्ये आज पोलिसांनी दोन समाजांमध्ये झालेल्या वादावादीच्या पार्श्वभूमीवरती जो मोर्चा निघालेला होता त्याच्यावरती लाठीचार्ज केला. चूक कुणाची या प्रश्नाच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचलेत का हे विचारूया. जवळपास लाठीचार्ज होऊन 5 तास झालेत. त्याच्यानंतर आता पोलिसांनी बऱ्यापैकी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणल्याचं दिसतंय. अधीक्षक आपल्या सोबत आहेत, त्यांना थेट प्रश्न विचारूया. या घटनेचं मूळ काय? तुम्ही आता जवळपास 5 तास उलटून गेलेत. नेमकी ही घटना जी आहे ती सुरू कुठून झाली होती? या वादाला सुरुवात कुठून झाली? आज सकाळी दुर्गा दौडच्या दरम्यान जी रांगोळी घालण्यात आलेली होती त्या रांगोळीमध्ये जे काही कंटेंट होतं त्याबद्दल काही मुस्लिम लोकांना आपत्ती होती. त्यांच्या तक्रारीवरून एक गुन्हा नोंद झालेला होता आणि एकाला अरेस्ट पण झालेली होती. परंतु त्याचं समाधान न झाल्यानंतर काही मुस्लिम युवक जे आहे ते त्यांनी रस्ता रोको केला आणि कोटला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहेत लोक जमा झाले. त्यांना आपण सूचना केली आणि त्या ठिकाणाहून जाण्यासाठी सांगितल्यानंतर पण जायला तयार नव्हते आणि त्यांनी जेव्हा दगडफेक सुरू केली त्यानंतर मग हा जमाव जो आहे तो आपण पांगवला आणि त्यातले जे म्हणजे पत्थरबाजी करणारे होते तर ते असे 30 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि गुन्हा नोंद केलेला आहे. ज्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल केलेला होता त्याला अटक केलेली होती त्याच्याकडे काही चौकशी झाली आहे का? ही रांगोळी त्याने नेमकं कशामुळे काढली होती, कुणाच्या सांगण्यावरून काढलेली होती आणि ही जाणीवपूर्वक करण्यात आलंय का? नाही, आता तो तपास चालू आहे. सध्या आम्ही आता काय की शहरामध्ये म्हणजे शांतता ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत की जसं काय की आम्ही फिक्स पॉईंट्स लावलेले आहेत, पेट्रोलिंग चालू आहे. आम्ही शहरामध्ये रूट मार्च करत आहोत आणि आम्ही दोन्ही समाजाचे म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्ही समाजाच्या आम्ही बैठका घेऊन त्यांच्याबरोबर आम्ही डायलॉग केलेला आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न जो आहे तर तो करत आहोत. सध्या आता काय की अहिल्यानगर शहरामध्ये पूर्णतः शांतता आहे. इव्हन बाजारपेठा पण उघडलेल्या आहेत. पोलिसांकडे काही स्पेसिफिक इंटेल या संदर्भामधली नव्हती का की या जाणीवपूर्वक या अशा गोष्टी केल्या जाऊ शकतात? किंवा नवरात्र सुरू आहे, सगळीकडेच राज्यभरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय, दोन्ही बाजूंनी अॅग्रेशन जे आहे ते दिसून येते, आक्रमकपणा जो आहे तो दिसून येतो. काही राजकीय नेते पॉलिटिकल स्टेटमेंट्स करतात धर्माच्या संदर्भानं आणि त्यानंतर हा वाद उफाळून येतो असं दिसत असताना आपल्याकडे काही स्पेसिफिक इंटेल नव्हती का? दुसरा महत्वाचा मुद्दा, पोलिसांचं याच्यामध्ये रिस्पॉन्सिव्ह फेल्युअर आहे का? वेळ जो आहे तो फार पटकन पोलिसांनी रिस्पॉन्ड केलं नाही. ज्याला ताब्यात घेतलेलं होतं त्याला एकदा सोडून देण्यात आलं, त्याच्यावरून हा वाद जो आहे तो जास्त पेटला? नाही, तो तर सकाळीच विषय संपलेला होता. त्याला काय की ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग काय की 10 नंतर जेव्हा लोक जे आहे तर ते जमायला लागले आणि ते म्हणजे बराच वेळ त्या ठिकाणी जे रोडवरती बसलेले होते त्यांना आपण पुरेसा वेळ दिला की आपण त्यांना समजून घ्यायला किंवा त्यांना आपण आपल्या सूचना दिल्या, वॉर्निंग दिल्या आणि तो जो होता की त्यांना सगळ्यांना कारवाई झाल्याबद्दल पूर्ण सांगण्यात आलेलं होतं. तरी पण म्हणजे त्याच्यामध्ये जे काही हे होते काही की व्हायलंट लोक होते काही की त्यांनी ते सुरू केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला काय की बलचा प्रयोग करायला लागला. गेल्या 20 वर्षात नगरमध्ये ही अशी धार्मिक दंगल झालेली नव्हती. त्यापूर्वी त्या झालेल्या होत्या, गेल्या 20 वर्षाचा इतिहास नव्हता. तुम्हाला काय वाटतं याचं कारण नेमकं काय झालंय ज्यामुळे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या दिसून येतात? ही घटना सोडून त्या आधीची सामाजिक परिस्थिती. ठीक आहे सर, तुम्ही टाळताय प्रश्न तुम्ही नेमकं कारण काय आहे? थांबा ना थोडं. हो, तुम्हाला काय वाटतं 20 वर्ष झालं नाही ते आता व्हायचं कारण काय? अहिल्यानगरचे अधीक्षक आहेत, या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या राजकीय भूमिका आहे त्याच्यावरती स्पष्टपणे बोलणं ते टाळतायत. वारंवार त्यांना हे विचारलं. यापूर्वी जी दंगल झालेली होती त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील इथं पोलीस अधीक्षक होते. शेवटची दंगल झाली. गेली 20 वर्ष इथली परिस्थिती जी आहे ती अत्यंत सामान्य राहिलेली आहे अहिल्यानगरची. दोन्ही धर्मांमध्ये किंवा दोन्ही धर्माच्या नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. मात्र आता गेले काही काळामध्ये राजकीय भूमिका ज्या आहेत त्या जेव्हा आक्रमक घेतल्या गेल्या धर्माभिमानाच्या नावाखाली, त्यानंतर या वातावरणामध्ये दोन्ही बाजूंनी आक्रमकपणा निर्माण झाल्यावरती तणाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेला दिसून येतोय. इतक्या मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावरती जमा होतात, त्याचे इंटेल पोलिसांकडे नसावेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आजच्या या प्रकाराला कारणीभूत ठरल्यात का? हाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. इतका वेळ उलटून गेल्यानंतर अजूनही पोलिसांना हे स्पष्ट करता आलेलं नाही. ज्या वादामुळे ज्या रांगोळीमुळे सुरुवात झाली ती रांगोळी नेमकी कुणाच्या सूचनेनुसार काढलेली होती? संबंधित एका तरुणाला अटक केल्याचं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे. मात्र अजून सुद्धा ही रांगोळी कुणी सांगितली किंवा याच्या मागचा मेंदू कोण आहे
हे मात्र पोलीस सांगायला तयार नाहीयेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्सडेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.